जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता केशवनगर चिंचवड येथील प्रबुद्ध संघामध्ये आहोत. हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल तर हे प्रबुद्ध संघाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. आणि आपली जी कल्पना आहे की विहार ही चळवळीची केंद्र झाली पाहिजेत आणि विहार हे आदर्श कसं असावं या अनुषंगाने आपण ज्या विहारांची माहिती घेत आहोत त्याच अनुषंगाने आम्ही या प्रबुद्ध संघाची माहिती घेणार आहोत. आता ही मान्यवर आहेत, त्या मान्यवरांच्या काही प्रतिक्रिया, आदर्श विहाराची कल्पना कशी असली पाहिजे. आदर्श विहार या पद्धतीनं असलं पाहिजे की जेणेकरून त्या विहार हे तर कंटिन्यू चालू असायलाच पाहिजे. मी प्रबुद्ध संघामध्ये जवळजवळ सर्वच महापुरुषांच्या जयंत्या त्या ज्या ज्या वेळेला येतात त्या त्या वेळेला साजऱ्या करतो. या संपूर्ण पिंपरी चिंचवड मधल्या संघातील लोकांना सांगायचे असं आहे की आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येक संघ वर्गणी गोळा करतो आणि ते वर्गणी कोणी कोणी एका जयंतीमध्येच संपवतात, पण आम्ही ती वर्गणी गोळा करून हे पूर्ण वर्षभर चालवतो वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी. आणि जर का एखादी इमर्जन्सी जर आलीच तर मग अशा वेळेला एक वेगळी वर्गणी काढतो. मला असं वाटतंय की काही फंड हा की आपल्या जे समाजातील लोकांवरती जे काही धार्मिक सामाजिक अत्याचार होतात आणि त्यांना आपल्याला वकील उभा करावा लागतो, अशा वेळेला वकील आपल्यासाठी उपलब्ध नसतो किंवा एखादी जरी फ्रीचा वकील किती दिवस मिळणार. जेवढे काही संघ असतील त्यांनी या वर्गणीतला 25% हिस्सा जर का वकील युनियनसाठी जर ठेवला तर याच्यामधील जे काही अत्याचार होतात वेगवेगळ्या याच्या माध्यमातून, तर त्या अत्याचारासाठी ते वकील लोक लढतील केस आणि त्याच्यामुळे त्यांना पण अशी भावना निर्माण होईल की आपण फ्री नाही, काय नाही, काय पैसे आपण घेऊन लढतो आणि ते उलट चांगल्या पद्धतीने लढतील असं मला वाटतं. प्रबुद्ध संघ स्थापना करायची एक संकल्पना अशी होती की आपल्या चिंचवड गावामध्ये जे काही आपले बौद्ध बांधव आहेत त्यांच्या घराघरामध्ये चांगले विचार पेरले जावेत, त्यांचे एकमेकांशी संबंध जोडले जावेत आणि त्या अनुषंगाने आंबेडकर जयंती, बाकी जे महात्मा फुले जयंती, गौतम बुद्ध जयंती, हे सगळ्या जयंत्या साजरा करून प्रत्येकाचे ऋणानुबंध जोडले पाहिजेत. त्यांना कुठली आर्थिक चणचण भासण्यामध्ये आर्थिक त्यांना मदत करावी, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं, हा प्रबोध संघाचा चांगला विचार होता. आणि प्रबोध संघामार्फत आम्ही या ठिकाणी आमची एक म्हणजे लायब्ररी आहे. आम्ही प्रत्येक महिन्याला पौर्णिमा साजरी करतो आणि त्यानिमित्ताने प्रत्येक घरामध्ये विचाराची देवाणघेवाण होते. चांगले उपासिका या ठिकाणी येतात, भंतेजी येतात या ठिकाणी. आणि हा एक जिव्हाळ्याचा प्रबुद्ध संघ आहे. गेली 20 वर्षापासून म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये चांगल्या प्रकारे काम करतो. बौद्ध संस्कार याच्यामध्ये धरले तर सर्व बौद्ध पौर्णिमा, वर्षावास आणि जसे आता अलीकडेच आपण लेणी संवर्धन हा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये पण काही लोकांचा सहभाग कसा होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतोय. अशा प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करून त्याच्यातून प्रबोधन करणे, समाजाला प्रबोधन करण्याचं काम करतोय आमचा संघ. गौतम बुद्धाने जे सांगितलं आहे की बाबा शांती, संतुष्टी आणि हे, तर त्या दृष्टीने लोकांनी जर वागलं तर माणसं जरूर आपल्या संघाकडे वाटचाल करतील आणि शांततेच्या मार्गाने चांगलं जीवन जगतील. आणि त्या पद्धतीचा आमच्या संघाचा प्रयत्न चालू आहे किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत बौद्धांचं ज्ञान पोचलं पाहिजे, लोक चांगले वागले पाहिजे, चांगलं त्यांचा विकास झाला पाहिजे. जय भीम. मी चंद्रकांत लोंढे. 2005 पासून आम्ही या संघाशी एक संघ आहे. मी आता सध्या तरी खजिनदार आहे. संघाचा बुद्धविहाराचा संबंध असा आहे की जेणेकरून आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेल्या याच्यापासून आपल्याला लोकांना काय देता येईल, की नुसतं जयंती आली आणि जय जयकार केला म्हणजे जयंती आली असं होत नाही. तर त्यांनी दिलेले विचार हे इतर समाजापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्यातून आपला समाज चांगला घडावा ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे. मग वेळोवेळी सगळ्यांशी फॉलोअप करून, सगळ्यांना बोलवून, वंदना घेऊन ज्या काय गोष्टी आपल्याला चांगल्या सांगता येतील, ज्या काय पॉप्युलेट करता येतील त्या करण्याचा प्रबुद्ध संघाच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो. प्रबुद्ध संघामध्ये सचिव पदावरती काम करतोय. सध्या भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमधले जी काही विहार आहेत त्या विहारांमधनं
कशा पद्धतीची चळवळ आमच्या प्रबुद्ध संघाच्या माध्यमातून आम्ही एक निर्माण करण्याचा प्रयत्न करतो याचं तुम्हाला मी उदाहरण देतो. माझं स्वतःचं बॅकग्राऊंड IT क्षेत्राचं आहे. SAP सिस्टममध्ये मी काम करतो. पण सध्या तरुण युवक जे आहेत त्यांचा जो विहारामध्ये येण्याचा जो ओढा आहे तो थोडासा कमी झालेला आहे. तर शिक्षणाच्या माध्यमातनं की एक सध्याची जी काळाची गरज आहे की सध्याच्या युगामध्ये हे आधुनिक तंत्रज्ञान त्यांना शिकून घेतलं पाहिजे आणि आपल्या समाजातल्या विद्यार्थ्यांना एक आर्थिकदृष्ट्या ते परवडत नाही. तर आमच्या प्रबुद्ध संघाच्या माध्यमातनं आम्ही ते शिक्षण कमी खर्चामध्ये किंवा काही ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा तो प्रयत्न करतो, ज्या माध्यमातनं ही सगळी युवा जी आहेत ती कनेक्ट होतील आणि त्यामुळं एक नवीन आधुनिक क्रांती, एक चळवळ तयार होईल असं मला वाटतं. जी पिंपरी चिंचवड बौद्ध महाविकास संघ ह्याची जडणघडण प्रबुद्ध संघाच्या स्थापनेच्या 5-10 वर्षानंतर सुरू झाली. कारण की हा विचार घेऊन आम्ही पिंपरी चिंचवडच्या विहारापर्यंत गेलो आणि इथले कॉर्पोरेशनचे जे मोठे मोठे अधिकारी होते त्यांच्यापर्यंतही पोहोचलो. त्यामुळे असं लक्षात आलं की इथं विहारात प्रत्येकाची मक्तेदारी आहे. त्या मक्तेदारी दूर करून ती लोकांची कशी व्हावीत ह्याच्यासाठी इथल्या जी म्हणजे प्रबुद्ध लोक होती ते एकत्र यावीत म्हणून पिंपरी चिंचवड बौद्ध महाविकासाची संघटना स्थापन झाली. त्याच्या पहिल्या मीटिंगला मी होतो. आमचे घोगरे सर हे आता त्यांचे पदाधिकारी आहेत, ते आमच्या प्रबुद्ध संघातूनच तिथे गेलेले आहेत. त्याच्यामुळे प्रबुद्ध संघ हा आधीपासूनच पिंपरी चिंचवड बौद्ध महाविकास संघाशी जोडलेला आहे. आता बौद्ध विकास समाज महासंघ हा आदर्शी विहार ही एक संकल्पना राबवते आणि ते आदर्शी विहारांना पुरस्कार सुद्धा देणार आहे. त्याच्यामध्ये आपला संघ सहभागी होणार आहे. हे तर हे मी आता कमिटी डिसाईड करेल. कारण की त्यांनी सांगितले की भारतीय बौद्ध महासभा यांच्यासोबत आणि इथल्या पिंपरी चिंचवड चे जे पदाधिकारी आहेत ते जर आले तर त्यांच्याशी कनेक्ट होणारच आहेत. कारण की आमचेच सभासद तिथे कामाला आहेत, ते आम्हाला कनेक्ट करून घेतील आणि त्या उपक्रमात आम्ही सहभागी होऊ शकतो. सांगायचं आणखी एक की बाबासाहेबांनी सांगितलं होतं दीक्षा घेतल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर लोकांना निर्धारित केलं होतं की आम्हाला ख्रिश्चन कम्युनिटी सारखा एक गोस्पेल मिशन तयार करायचं आहे. तर हे त्यांचं जसं संडे वर्शिप होतं तसं आपलं पण संडे वर्शिप व्हायला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की दर रविवारी बुद्ध विहारी जायला पाहिजे प्रत्येक आपल्या बुद्ध बांधवाने. आणि परंतु तिथले उपक्रम हे जसं वर्शिप असेल त्याप्रमाणे मिशनरी असले पाहिजे. म्हणणार नाही का तुम्ही नाचू नका, पण त्याचा जो कर्कश जो आवाज आहे त्या आवाजाला तुम्ही लिमिटेशन्स ठेवा. आणि त्याच्यातून काही समाज प्रबोधन होत नाही. जर तुम्ही समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम केलेत, महिलांसाठी जे काही तुम्ही कार्यक्रम राबवा ते महिलांच्या सुरक्षिततेसाठी पाहिजेत. त्यांच्या करमणूक करा. बाबासाहेब म्हणाले करमणूक पण करा, पण तुम्ही ते DJ लावून जास्त त्याच्यामध्ये डान्स गाणे किंवा पैशाचा अपव्यय करू नका असं मला वाटतं. हल्लीची तरुण पिढी ही जास्तीत जास्त त्या DJच्या तालावर नाचण्यासाठीच जयंतीमध्ये सहभागी होत असते. जसं आपण 14 एप्रिलला स्मारकाच्या इथे पाहतो की खूप आपले हे जे पुढारी आहेत, जे नगरसेवक आहेत, तेच त्या मुलांना पैसे देऊन DJ लावून डान्स करायला लावतात. त्यामध्ये बायका म्हणजे सगळे सहभागी होतात. नाचण्याचा मोह हा सगळ्यांनाच होत असतो, पण तो कुठे नाचायचं, किती नाचायचं हे आपल्या मनावर आपल्यावर अवलंबून असतं. त्यामुळे त्याचा मोह आपण हा आवरलाच पाहिजे आणि बाकी इतरही सामाजिक कामं केली पाहिजेत असं मला वाटतं. महिलांसंदर्भात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महिलांसाठी धम्म प्रशिक्षण देण्यात येतं, तर ते आमच्या संघामध्ये राबवलं जातं. इथे बसलेल्या आम्ही सर्व महिला त्याच्याच लाभार्थी आहोत की जेणेकरून 10 दिवसाच्या शिबिरामध्ये जे वेगवेगळे विषय घेतले जातात त्यामुळं आमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली. आणि त्यातून अजून एक फायदा झाला की आमच्यामधूनच समाजामध्ये उतरण्यासाठी वक्ते तयार झाले. भारतीय बौद्ध महासभेचे वक्ते म्हणून सुद्धा आम्ही आज समाजामध्ये कार्यरत आहोत. आणि आमच्याकडे जे चांगले विचार आहेत, जे आम्हाला तथागतांमुळं आणि बाबासाहेबांच्या मुळे मिळाले, जे आम्हाला
मला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांच्या कृपेमुळे मिळाले, ते सुद्धा आम्ही समाजामध्ये कुठंतरी परावर्तित करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच दृष्टीने दर रविवारी आमच्याकडे जी वंदना घेतली जाते, तर त्यामध्ये सुद्धा आमचे जे सर्व सभासद आहेत त्यामध्ये विचार विनिमय केला जातो. वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही चर्चा आयोजित करत असतो. जसे समाजामधले ज्वलंत प्रश्न आहेत, मग महिलांची असुरक्षितता असेल, मुलींचं ड्रॉपआउट होत असेल शिक्षणामधून ते असेल, आरोग्याविषयी प्रश्न असतील किंवा शिक्षणाविषयी प्रश्न असतील, बालविवाह असतील किंवा मुलींना लग्नानंतर विवाहानंतर सुद्धा ज्या अडचणी येतात, तर त्या अडचणींना सुद्धा त्यांनी कसं हो ह्या सगळ्यावरती आमची चर्चा होते आणि आम्ही तसे विचार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आदर्श विहार सगळ्यांनी एकत्र येऊन जेवढे चांगले कार्यक्रम असेल तेवढे चांगले कार्यक्रम राबवायचे. कारण की आपल्याला दुसऱ्यांनी कुणीतरी म्हणलं पाहिजे की बा ह्या विहारात काय चांगले काम होतात. मग बालसंस्कार असू, परत आपले जे नवीन पिढी आता त्यांना तर बौद्ध धर्म समजलाच पाहिजे, बाबासाहेब समजलेच पाहिजे. हे सगळे काम आपल्या विहारात झाले पाहिजेत. आम्ही जे संस्कार वर्ग घ्यायचं ठरवलं, पण मुलंच येत नाहीयेत. लहान मुलं आता शाळेला ते वेळ हे होत नाही. आमच्या महिला कुणी कामाला असतात, कुणी टीचर आहे, कुणी काय, त्याच्यामुळे आम्हाला ते घेता येत नाही, शक्य होत नाही. पण आमचा जो विचार आहे की मुलांना संस्कार वर्ग हे काढणं आम्हाला गरजेचं आहे. आमच्या मंडळातर्फे हे नाहीये लेख कार्यकर्ता सुनई करते आणि मी करते. आम्ही घरातले सगळं धमाल वाहून घेतलेले. आपला समाज जिकडे बोलवलं तिकडे त्याच्या पाठीमागे जातोय. आपला समाज एकत्र येत नाही आणि एकत्र आला तर खरंच काहीतरी क्रांती करून दाखवे. डीजेच्या तालावर थोडासा उत्साह वर्षातून, पण इतर वेळेस वर्षभर अभ्यास करतात मुलं, सर्व अभ्यास करतात, कामं करतात. मग एक दिवस बाबासाहेबांचा आनंद लुटायला पाहिजे. जन्म आपलेच फक्त नाचतात म्हणून लगेच लोक म्हणतात नाही नाही ते डीजेच्या तालावर नाचतात. पण माझं तर मत आहे का एक दिवस तो साजरा करावा. माझं नाव निशांत कांबळे आहे. याचं परिवर्तन होत नाही असं नाही आहे सर, परिवर्तन होतं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा आहे की शासनाला आज ब क वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मांडावा लागलेला आहे. ह्या बुद्ध पौर्णिमा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, राजश्री शाहू महाराजांची जयंती असेल, हा बौद्ध समाज हा खूप मोठ्या प्रमाणावर हे जयंती सगळ्या साजरा करतो आणि त्यांचे खरे विचार हे बौद्ध समाजाने आत्मसात केले. त्यामुळं बौद्ध समाजाची प्रगती झालेली आहे. प्रबुद्ध संघ हा बौद्ध समाज विकास महासंघ सुरू व्हायच्या आधीपासूनचा संघ आहे आणि त्या संकल्पनेमध्ये बऱ्यापैकी आमचे पदाधिकारी त्यावेळेस इथे असायचे आणि प्रबुद्ध संघ स्थापन होण्यासाठी आमच्या सुद्धा संघाच्या त्याच्यामध्ये प्रेरणा आहेत आणि संघ त्यांच्याबरोबर काम करतो. मुळातच प्रबुद्ध संघाच्या ज्या संकल्पना आहेत ह्या बौद्ध समाज विकास महासंघाला मान्य आहेत. कारण इथे कुठल्या प्रकारचं विहार नसताना विहाराच्या पुढे जाऊन काम व्हायचं. इथे बालसंस्कार व्हायचे. एक दिवशीय 2 दिवशीय असे शिबिर इथे झालेले आहेत. धर्मांतर वगैरे लोकांना म्हणतात, परंतु आपण बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा असलं की आपण मुळातच जन्मानी बुद्ध नाही आहोत. आपण धर्म स्वीकारावा लागेल, आपल्याला श्रामणेर शिबिर घ्यावं लागेल आणि श्रामणेर झाल्यानंतर आपण बौद्ध होतो. आणि अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती संकल्पना पण आम्ही राबवलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी या प्रबुद्ध संघाच्या माध्यमातून बौद्ध समाज विकास महासंघ सुसंघ असं काम सुरू आहे.